नमस्कार. आपल्याला ना सणासुदीच्या काळामध्ये म्हणजे जसं श्रावण महिना पूर्ण महिना किंवा गौरी गणपतीचे दिवस असतात, नवरात्रीचे दिवस असतात किंवा दीपावलीला किंवा कोणत्याही एरवी सणाला आपल्याला या फुलवातीची खूप गरज असते. कारण आपल्याला आरती करायची असते 2 ते 3 टाईम तुपातली. आणि ही आरती करताना ना आपण काय करतो, फक्त फुलवाती तुपामध्ये भिजवतो आणि त्यानं आपले हातही भरतात आणि आपल्याला थोडंसं हे वाटतं. जर ह्या फुलवाती अशा पद्धतीनं तुम्ही करून ठेवल्यानं या फ्रीजशिवाय खूप दिवस आहे अशा डब्यामध्ये भरून तुम्ही करू शकता आणि रोज लावायला खूप तुम्हाला सोपं जातं ही फुलवात. आणि अगदी आपण मेडिसिन टॅबलेटचे कव्हर असतात त्याच्यापासून या वाती कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या खूप कामी येणारा हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथं ना आपण कापूस कसा पिंजायचा, फुलवाती कशा बनवायच्या, त्याच्या आपण वस्त्रमाळा किंवा कोणत्याही वाती कशा बनवू शकतो या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर इथं काय करायचं आहे, आपल्याला जे मेडिकलमध्ये कापूस मिळतो तो घ्यायचा नाही आहे. तो चांगला जळतही नाही. आपला जो घरगुती कापूस असतो दुकानामध्ये मिळतो, म्हणजे कापसाच्या झाडाला जो कापूस येतो तो आपल्याला इथं वापरायचा आहे. हा आमचा घरचा कापूस आहे. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडीशी अशी कचरा लागलेला असतो, तो अगोदर काढायचा आहे आपल्याला. कारण कापूस थोडासा झाडाच्या ह्याच्यामध्ये आलेला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोड्या काड्या वगैरे काही आलेल्या असतात, त्या अगोदर काढायच्या. आता त्याच्यातल्या बिया काढताना, कापूस पिंजताना ना काय करायचं, फक्त बियाच्या आसपासचाच कापूस आपल्याला अलगद काढायचा आहे. असं कापूस जास्त ओढायचा नाही, कारण तो पिंजलेल्या कापसाचा आपल्याला नीट वाती किंवा कोणती वस्त्रमाळ काही नीट बनवता येत नाही. जितकं त्या बियाच्या आसपासचा कापूस आहे तेवढाच ओढून काढायचा आहे आपल्याला. जास्त असं ओढत बसायचं नाही, कारण त्याच्या गाठी होतात, तो कापूस छानपैकी असा पिंजला जात नाही. त्यामुळे फक्त आपल्याला बियाच्या कडेचाच कापूस पिंजून पिंजून असा हलक्या हाताने काढायचा आहे, म्हणजे तो कापूस छान पिंजला जातो आणि त्याची तुम्हाला फुलवात म्हणा किंवा वस्त्रमाळ म्हणा किंवा वाती वळून ह्या छान तुम्हाला करता येतात. या पद्धतीने ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत. असं शेतातल्या कापसामध्ये भरपूर बिया असतात आणि जे तुम्ही दुकानातून आणतात रेडीमेड मेडिसिनमध्ये, तो कापूस चांगला जळतही नाही आणि त्याची नीट वातही वळता येत नाही. त्यामुळं अशा पद्धतीचाच कापूस आपल्याला कोणतीही वात करताना वापरायचा आहे. आणि तो कापूस असा पिंजला ना अलगद हाताना, तर तो एकदम पांढरा शुभ्र असा होतो. आपल्याला वाटतं थोडासा धूळ बसलेली आहे, पण असं थोडंसं पिंजायचं म्हणजे थोडीशी त्याच्यातली धूळ असेल ते पण उडून जाते आणि मस्त असा आपला पांढरा शुभ्र असा कापूस तयार होतो या पद्धतीनं. आता आपण फुलवात कशी बनवायची ते बघूयात. तर थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि त्याच कापसातलं थोडंसं कापूस आपल्याला एक गोळी तयार करायची, थोडीशी छोटीशी. तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराच्या तुम्ही फुलवाती छोट्या मोठ्या बनवू शकता. इथं मी एकदम छोट्या आरतीतली फुलवात कशी बनवायची ते दाखवते. तर ही थोडासा गोलाकार चपटा भाग करून घ्यायचा आहे थोड्या कापसाचा आणि त्याच्यामध्ये हे असं गोळा करून दुसऱ्या छोट्या कापसाचा गोळा करायचा आणि थोडंसं टोक आल्यासारखं करायचं. आणि इथं छोटी आपली फुलवात तयार होते. ती अशी थोडंसं दुधाचा किंवा असं मी थोडं कुंकू हळद मिक्स केले पाण्यामध्ये, त्यानं हे वळून घेणार आहे. लगेच वळलं जातं आणि ही वात जळते पण खूप. असं पाण्यानं किंवा दुधानं किंवा रांगोळीनंही तुम्ही हे असं फिरवू शकता. असं लगेच फिरलं जातं आणि ती घट्ट अशी आपली फुलवात तयार होते. याच पद्धतीनं तुम्ही सगळ्या वाती करून ठेवू शकता. अशा पद्धतीनं करायच्या. आता इथं एकदम छोटी वात केली आहे, तुम्ही थोड्या मोठ्या साईजच्या पण वाती करू शकता. असं दिसायलाही छान दिसतात या वाती आणि पेटतातही छान. अशा पद्धतीने मी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. भरपूर अशा वाती करून ठेवायच्या एकदाच, खूप वेळ लागत नाही, पटपट अशा वाती होऊन जातात. आता ह्या वाती आपल्याला ना रोज एक लावली ना तर ते लगेच संपतात. त्यामुळे भरपूर प्रमाणात करून ठेवायच्या अशा पद्धतीने. आता वात वळायची कशी, आता आपण जी उभी वात लावतो ना, ती वात असं हाताला थोडंसं पाणी किंवा दूध लावायचं आणि फक्त पिंजलेला कापूस हातामध्ये धरायचा आणि तो फक्त तुटू द्यायचा नाही. अशा पद्धतीने पिळत पिळत जायचं आणि तुम्हाला कोणतीही वात या पद्धतीनं त्याची धागा तयार करून वळता येते.
आता तुम्ही शिवरात्रीला, महाशिवरात्रीला मोठी वात लागते, त्या पद्धतीनं जर वात करायची असेल तर भरपूर प्रमाणात तुम्ही हे असं वळून कशाला तरी गुंडाळून मोठी वात तयार होते. किंवा 3 पदरी, 6 पदरी किंवा कोणी 11 पदरी अशा वातीही करतात. या पद्धतीने असं वळायचा कापूस मस्त वळला जातो. हाताला फक्त दूध, पाणी किंवा थोडीशी रांगोळ असं किंवा इबीत असतो तो जरी लावला ना तर असं छान वळली जाते ही वात. या पद्धतीनं वळवून घ्यायची ही वात. आता इथं मी 3 पदरी, 5 पदरी या पद्धतीच्या वाती असं करून घेणार आहे. कारण काही काही दिवे आपले उभे असतात, तेलाचे दिवे असतात, त्या दिव्यांना ह्या अशा वाती लागतात. आणि हातावर फक्त वळवून घ्यायचं म्हणलं तर ती वात लगेच येऊन जाते. असं निसटलं तरी काही नाही, लगेच वळलं जातं ते. त्यामुळं आपल्याला कितीही पदरी वात या पद्धतीनं करता येते. तुम्ही कोणी कोणी काय करतं, फक्त कापूस हातावर वळतं, ते लवकर नीट वळत नाही. पण या पद्धतीच्या वाती वळल्या जातात. खूप वेळ ही वात जळते पण वळलेली आणि राहतात खूप. असं असं करायचं. आता इथं मी 5 पदरी माझी वात बघा अशी तयार झालेली आहे. लगेच बोटाला गुंडाळायची आणि लगेच हातावर वळून घ्यायची या पद्धतीनं. बघा एक आपली 5 पदरी वात तयार झालेली आहे. कोणाकोणाला कापूस असं वळता येत नाही, धागा तयार करता येत नाही, तर असं करायचं, फक्त पिंजलेल्या कापसाला वळत चालायचं. आपोआप त्याचा धागा तयार होत चालतो. आणि एकदा सवय लागली की आपल्याला कितीही बारीक, याच्यापेक्षाही बारीक नाजूक धागा पण वळता येतो. या पद्धतीनं माझी पांढरी 5 पदरी पांढरी अशी वात तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काय करायचे, पाहिजे तेवढं तूप घ्यायचं. इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला फ्रीजशिवाय या फुलवाती बाहेर ठेवायच्यात, तर मग फक्त तूप असेल तर ह्या राहत नाहीत. तूप लगेच वितळलं जातं. थोडंसं हवेत वातावरणात गरमी असेल तर तूप वितळलं जातं, मग त्याचं परत आपल्या हाताला लागतं. तर आता छान सुवास येण्यासाठी आपल्या वातीला कापूर टाकला आहे मी, इथं भीमसेनी कापूर टाकला आहे. आणि 5-6 महिने, वर्षभर तुमच्या वाती आहे अशा बाहेर राहण्यासाठी या तुपामध्ये आपल्याला एक मेणबत्तीचा वापर करायचा आहे. यानं काय होतं, आपलं तूप छान असं आळून राहतं आणि पाहिजे त्या आकाराच्या वाती तयार होतात आपल्याला. हे टाकायला विसरायचं नाही. थोडंसं मी लवंगा पण टाकलेले आहे. तर वात जळताना ना एक छान कापराचा, लवंगाचा वास येतो आपल्या घरामध्ये. छान मस्त अशी वात जळली जाते सुवासिक. आता बघा हे मेणबत्ती पण वितळली. गरम तुपात मेणबत्ती टाकली की वितळते. आणि कापूर वाटला थोडासा आपल्याला आणखी वितळायचा आहे तर तसंच त्या गरम तुपामध्ये टाकून ठेवू शकता. करपू द्यायचं नाही आपल्याला, कारण करपलं की त्याचा करपट असा वास येऊ शकतो. आता माझा थोडासा कापूर आहे, वितळला नाही, तर मी तसाच तो गरम तुपामध्ये काढून टाकणार आहे. लवंगाचा एक छान सुवास घरामध्ये दरवळलेला आहे. या पद्धतीनं गाळून घ्यायचं आणि कापूर निघालेला त्याच्यात तुपात टाकून द्यायचा गरम. जसंच आपण जर गॅसवर ठेवलं तर ते करपू शकतं तूप आणि त्याचा वास छान येणार नाही आपल्या वातीचा. त्यामुळं असं खाली उतरायचं आणि राहिलेला कापूर अशाच गरम तुपामध्ये वितळून घ्यायचा आणि लवंगा काढून ठेवायच्या बाजूला. कारण आता छान त्याच्यामध्ये वास लवंगाचा उतरलेला आहे. या पद्धतीनं आपलं गरम गरमच ठेवायचं. आता बघा हे आपले कव्हर असतात गोळ्याचे, मेडिसिन आपल्या घरामध्ये कोणालाही अशा गोळ्या असतात, त्याचे पॉकेटं काही काही जणाच्यात असतात असे कोणत्याही आकाराचे गोल असतात. माझ्याकडे असे उबट आहेत, तर मी तेच चांगलं वरचं कव्हर त्याच्यावरचं आलेलं असतं पातळ ते काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत हे असे कव्हर. यामध्ये आपल्याला हे साचा, एक मोल्ड म्हणूनच याचा वापर करता येतो. आपल्याला इतर मोल्ड विकत घ्यायची गरज पडत नाही. हे नेहमी नेहमी आपण हे वापरू शकतो धुवून. आता हे असं कव्हर असतात आणि मोठ्या मोठ्या गोळ्यांचे कव्हर आहेत हे माझ्याकडे अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात. मी असं याचे 20-30 अशा 50-60 वाती मी एकदाच करून ठेवू शकते अशा पद्धतीनं. आता आपल्या फुलवाती आहेत आता गोल आकाराच्या, तर आपण या थोड्याशा लंबट आकाराचं थोडंसं पसरवून घेऊयात, म्हणजे त्या आकाराची आपली फुलवात तयार होते आणि दिव्यातही छान बसते ही वात. आता गरम गरमच हे आपल्याला या मोल्डमध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे दुसरे कोणते मोल्ड असेल तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता, पण आहे इतर विकत घ्यायची गरज पडत नाही. अशा असतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाला तरी अशा गोळ्या. तर हे असं कापसाच्या वातीवर वाती छान सरळ ठेवायच्या, छान उभ्या राहतात आणि गरम गरम त्याच्यावर टाकायचं. वाटलं टाकायला आपल्याला त्रास तर काय करायचं, त्या वातीच त्या तुपामध्ये बुडवून अशा त्या मोल्डमध्ये ठेवायच्या. असंही छान बसतात, असंही चमच्यानं छान टाकता येतं.
बघा असं सगळं भरून घ्यायचं आहे ते मोल्डचा खड्डा सगळा आपल्या त्या कव्हरचा. छान म्हणजे त्या आकाराची आपली वात तयार होते. चमच्याने टाका, नाहीतर काय करायचं, अशा वाती उचलायच्या आणि बुडवायचं. लगेच वाती भिजल्या जातात. सगळ्या टोकापर्यंत भिजवायचं. गरम आहे तूप थोडंसं. परत वरतूनही तुम्ही तूप टाकू शकता बघा. आणि वाटलं आपल्याला तो मोल्डचा खड्डा थोडासा रिकामा आहे, तर तुम्ही वरून चमच्यानं 1-2 थेंब 1-2 थेंब टाकून पूर्ण मोल्ड आपल्याला या वातीचा भरून टाकायचा आहे. छान असं सगळा मोल्ड आपल्याला भरून टाकायचा आहे. शिल्लक ठेवायचं नाही, अर्धवट भरायचं नाही. मग त्याचा आकार नीट निघणार नाही. अशा पद्धतीनं बघा पटपट भरले जातात. आणि वाटलं आपल्याला थोडंसं तर असं पूर्ण भरून टाकायचं आहे. आणि हे भरून झाल्यानंतर एवढं बघा इतकं तूप लागलं आहे माझं. 10 अशा 20 वाती पटकन अशा भरल्या गेलेल्या आहेत. थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे. तर आपल्याला हे थोड्या वेळ असंच बाहेर ठेवायचं, नाही तर फ्रीजला अर्धा तास सेट करायचं. बघा पटकन अशा सेट झाल्यानंतर वाती निघतात. अशा पद्धतीनं बघा किती छान आकाराच्या वाती आपल्या तयार झालेल्या आहेत. या तुम्ही चांगल्या पॅकबंद डब्यामध्ये बाहेर देवाजवळ तुम्ही ठेवू शकता. फक्त मुंग्या वगैरे लागणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि पॅकबंद डब्यामध्ये हे किती पण दिवस आहे अशा राहतात. आणि रोज एक संध्याकाळ तुम्ही या वाती लावून आरती करू शकता. असं बघा डब्यामध्ये भरून किती पण दिवस लागतात. असं बाहेर विकत आणायचं म्हणलं तर खूप पैसे लागतात. अशाच पद्धतीनं तुम्ही तेलाच्याही करू शकता. तुपाऐवजी तेलही वापरू शकता. आता बघा ही आरतीला अशी वात लावतो आपण, आणि ही वात खूप वेळ जळते. आपल्या जेवढ्या आरती होतात तेवढ्या आरती होईपर्यंत ही वात अशीच्या अशी या पद्धतीनं राहते. या वाती तुम्ही दिवाळीलाही दिव्यामध्ये लावू शकता. अशा पद्धतीनं या वाती दिवाळीला नक्की सणासुदीला करून ठेवा. खूप तुम्हाला मदत होईल या व्हिडिओचा. व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.